मुंबईकरांनो, प्लास्टिकच्या बाटल्या इकडे तिकडे फेकू नका, तर त्या बाटल्या प्लास्टिक रिसायकलिंग मशीनमध्ये टाका आणि पैसे कमवा. मुंबईत वेस्टर्न रेल्वेच्या स्टेशन्सवर 10 प्लास्टिक रिसायकलिंग मशीन्स लावण्यात आले आहेत. या मशीनमध्ये प्लास्टिकची एक बाटली टाकली तर तुम्हाला 4 प्रकारचा फायदा होतो. मशीनमध्ये प्लास्टिकची बाटली टाकली की ती बाटली क्रश केली जाते. लगेचच स्क्रीनवर तुम्हाला कोणते डिस्काउंट कुपन पाहिजे ते निवडण्याचे पर्याय समोर येतात. पेटीएम बस कुपन 100 रुपये, पेटीएम विमान तिकीट कुपन 750 रुपये, सहकारी भांडार डिस्काउंट कुपन डोनेटही करू शकता. एक प्लास्टिकची बाटली टाकली तर पेटीएमद्वारे बस बुकिंगवर 100 रुपये किंवा विमानाचं तिकीट बुक केल्यास 750 रुपये डिस्काउंट मिळतो. तसंच सहकारी भांडारचं कुपन्स देखील मिळू शकतात. डोनेशनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. क्रश प्लास्टिक पासून यान तयार करण्यात येणार आहे. या यानपासून टी शर्ट तयार करून ती गरजू मुलांना वाटली जाणार आहे. परदेशात अनेक मोठ्या सुपर मार्केट्सच्या बाहेर या मशीन्समध्ये प्लास्टिक रिसायकलिंग मशीन्स लावण्यात आल्या आहेत. मग अशा मशीन्स भारतात का नको या संकल्पनेतून हरीश कारंडे यांनी मेक इन इंडिया प्लास्टिक रिसायकलिंग मशीन्सचा प्रयोग वेस्टर्न रेल्वेवर सुरू केलाय. जेव्हा मी ते परदेशी बघितलं तर मी हा विचार केला की आपल्या इंडियामध्ये पॉप्युलेशन ही भरपूर आहे आणि लोक वाटेल तिथे प्लास्टिक बॉटल्स फेकतात, तर वाय नॉट असं मशीन काही इथे बनवलं जाऊ. सो आय इन्व्हेंटेड दिस मशीन. मुंबईत वेस्टर्न रेल्वे नवीन प्रयोग करण्यात अग्रेसर असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक रिसायकलिंग मशीन्स उत्तम पर्याय असल्याचं वेस्टर्न रेल्वेचं मत आहे आणि प्रवासी देखील या मशीनचा चांगला वापर करतायत. पश्चिम रेलवे के 10 स्टेशनों पर अभी ये मशीनें स्थापित की गई हैं और 10 और मशीनें मुंबई उपनगरीय खंड पर पश्चिम रेलवे के स्थापित की जानी है. सुरुवातीला रेल्वे स्टेशनच्या कोपऱ्यात दिसणारे ही मशीन नक्की काय आहे याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम असतो. पण एकदा का मशीनचे फायदे समजले की गर्दी जमायला सुरुवात होते आणि प्लास्टिकचा कचरा इतरत्र फेकता कामा नये हा संदेश घेऊनच लोक मशीनचा ताबा सोडतात. प्लास्टिकमुळे इतर गार्बेज टाकल्यामुळे लोकांचे जे पावसाळ्यामध्ये हाल होतात, तर लोकांना एवढंच सांगू इच्छितो की इकडे तिकडे बाटल्या किंवा प्लास्टिक कुठे वस्तू टाकण्यापेक्षा ही रिसायकलिंग मशीन जी आहे याच्यामध्ये टाका. चांगली गोष्ट आहे. ही योजना पण अतिशय चांगली आहे. तुम्हाला त्याचा फायदाच आहे. पण या मशीनद्वारे ती रिसायकल होते आणि आपल्याला त्याचे रिटर्न्स पण मिळतात किंवा आपण डोनेटही करू शकतात. तर डोनेट केलं तर लोकांना फायदाही होतो किंवा आपल्याला पेटीएमद्वारे त्याचे कॅशबॅक वगैरे ऑप्शन्स पण मिळतात. फ्लाईटवरती कॅशबॅक आहे किंवा बसवरती कॅशबॅक आहे. हे सगळे सुविधा उपलब्ध असताना आपण उगीच कचरा का करा. चीनमध्ये एकट्या बीजिंग शहरात 3000 प्लास्टिक रिसायकलिंग मशीन्स आहेत, तर शांघायमध्ये 1800. मुंबईत मात्र या मशीन्सची संख्या केवळ 10 आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये मुंबईला 29वा क्रमांक मिळाला आहे. मुंबईत नालेसफाई सुरू आहे. नाल्यांमधनं प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर पडतोय. त्यामुळे मुंबईकरांनो, कचरा कुठे टाकायचा याचा निश्चितपणे विचार करा आणि मुंबईतल्या पर्यावरणाचा समतोल राखा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह महेंद्र मोरे, IBN लोकमत, मुंबई.